यवतमाळ शहरातील अप्सरा टॉकीज परिसरात एका व्यापाऱ्याच्या पिंजरालयाला तसेच घराला भीषण आग लागल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। यवतमाळ शहरातील गजबजलेल्या अप्सरा टॉकीज मागील गोदामफैल परिसरात भीषण आग लागली। या आगीत एका व्यापाऱ्याचे राहते घर आणि गादी पिंजरालय जळून खाक झाले। तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर 10 बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली। पिंजरालयातील मशिनरीसह लाखो रुपयांचे साहित्य जळाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अब्दुल नासिर अब्दुल रहूब राहणार गोदामफैल यवतमाळ असे नुकसानग्रस्त व्यापाऱ्याचे नाव आहे। अब्दुल नासिर हे रजई आणि गाद्यांचे व्यापारी असून त्यांच्या घराला लागूनच गादी व दुलई बनवण्याचे पिंजरालय आहे। अचानक या दुकानाला आग लागली। दुकानात कापूस, रुई आणि तयार गाद्यांसारखे ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले। पाहता पाहता आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घरात विळखा घातला। दरम्यान अग्निशमन दलाच्या पथकाने पाण्याचा मारा केल्यानंतर 4 तासानंतर आटोक्यात आली। दरम्यान या आगीमध्ये व्यावसायिकाचे तब्बल लाखो रुपयांचे नुकसान झाले।